अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. बाळापूर तालुक्यातील 7 गटांपैकी अंदुरा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अंदुरा गटात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कोण कोणत्या पक्षाकडून संभाव्य उमेदवार असणार याचा आढावा घेऊया. अंदुरा गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपकडून सौ रेखा केशव पद्मने यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित होणार असल्याचे समजते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून माजी पंचायत समिती सदस्या सौ मीरा बाळू हिरेकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडी अंदुरा येथील सरपंच संजय वानखडे यांच्या पत्नी माजी सरपंच सौ सीमा संजय वानखडे, पूनम दिलीप सरदार आणि इंदुबाई वानखडे यांच्यासह अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मागील वेळेस या गटातून वंचितचे संजय बावणे विजयी झाले होते. शिवसेना शिंदे गट माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता सुरेश गोरे आणि माधुरी अमोल गव्हाळे यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व शरद पवार गट या दोन्ही गटांमध्ये उमेदवारांचा शोध सुरू आहे. जनसेवक बबलू देशमुख यांचा पत्ता कट या गटात गेली 3 वर्ष चांगली तयारी केलेले जनसेवक बबलू देशमुख यांना मात्र ऐन वेळेवर गट राखीव झाल्याने माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या कामामुळे ते हा गट ताब्यात घेणार असल्याचे चित्र होते. आता या अंदुरा जिल्हा परिषद गटांमध्ये कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे या भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.